नमस्कार मित्रांनो, माझं नाव ऋषिकेश इल्लेकर. आज आपण फार एक महत्त्वाच्या मुद्द्यावरती बोलायचं आहे. तर ते म्हणजे सध्या जे दुधाचं उत्पन्न म्हणजे डेअरी प्रॉडक्ट्स, दूध आपण जे म्हणतो, तर त्याचं फार सध्या म्हणजे असं फार एका प्रकारे आपण म्हणू शकतो की गाजतंय पण, आणि एका प्रकारे ते फार गंभीर पण आहे. कारण जे दूध आणि दुधाच्या प्रॉडक्ट जे आहेत त्याची क्वालिटी फार म्हणजे क्वेश्चनेबल आहे. तर त्यासाठी आम्ही एक असा प्रयत्न करत आहे आमच्या आउटलेटच्या माध्यमातून की डेअरी प्रॉडक्ट्स, दूध आणि त्याचे जे काय प्रॉडक्ट्स आहेत, डाउनस्ट्रीम प्रॉडक्ट्स, तर त्याची क्वालिटी आणि त्याचं प्रॉपर सगळं सेफ्टी आणि क्वालिटी बेसिकली कशी आपण मेंटेन करू शकतो, तर त्या दृष्टीने हे आम्ही थोडासा अभ्यास केला आहे. तर तो मला मी सांगू इच्छितो. तर सध्या तुम्ही बघत असाल की दुधाच्या मार्केटमध्ये भरपूर ब्रँड्स आहेत, पण एकंदर क्वालिटीचा जर विचार केला आपण तर असे म्हणजे सॅटिस्फॅक्टरी जो आपल्याला त्याचं सॅटिस्फॅक्शन होईल की त्या क्वालिटीचं दूध आपल्याला मिळत असेल किंवा दूध प्रॉडक्ट्स मिळत असतील, असं फार कमी आहे. कारण आजकाल असं झालेलं आहे की सगळं कमर्शियल झालेलं आहे. तर लोक किंवा जे दूध उत्पादक आहेत, छोटे मोठे जे कोण असतील, तर ते आजकाल आउटपुटच्या मागे जास्त विचार करतात की कसं मला जास्तीत जास्त आउटपुट मिळेल आणि कसं मी आउटपुट वाढवू शकतो. आणि त्या दृष्टीने एक जो आपण म्हणतो की शेवटी जे कोण म्हणजे दूध जे येतं ते गाई म्हशींपासून येतं, तर त्याचं सेफ्टी, त्याचं प्रॉपर आपण मेंटेन करतो की नाही, त्याचं दुधाची क्वालिटी प्रॉपर मेंटेन होते की नाही, या गोष्टीकडे कुठेतरी दुर्लक्ष होतं किंवा केलं जातं, किंवा म्हणजे माहीत पडत नाही आपल्यापर्यंत किंवा ग्राहकांपर्यंत. पण शेवटी ते आपल्याला दुधाच्या दुग्धजन्य जे प्रॉडक्ट्स आहेत त्याच्या क्वालिटीमध्ये थ्रू आपल्याला ते समजतं. तर त्यासाठी आम्ही हा छोटासा आमचा म्हणू शकतो की खारीचा वाटा म्हणून प्रयत्न आम्ही करत आहोत. तर आम्ही अशा जे छोटे दूध उत्पादक आहेत, डेअरी गोठेवाले, तर त्यांच्याकडे आम्ही जाऊन व्हिजिट केली, त्यांचा सेटअप बघितला, त्यांच्याबरोबर डिस्कशन केलं की कशा प्रकारे आपण ही क्वालिटी मेंटेन करू शकतो आणि कशा प्रकारे जे त्यांच्याकडे जे गुरं असतील, गाई म्हशी असतील, त्यांना प्रॉपर एक फॅसिलिटी करून त्यांची मेडिसिन सगळं प्रॉपर हे करून कशा प्रकारे आपण त्यांना प्रॉपर एक मेंटेन करून जी दुधाची क्वालिटी आहे ती मेंटेन करू शकतो. कारण अल्टिमेटली जे दूध येणार आहे ते त्या गुरांपासूनच येणार आहे. तर कारण आपण जर अगदी जास्त म्हणजे जबरदस्ती किंवा आउटपुटच्या हिशोबाने जर विचार केला तर शेवटी त्या दुधाच्या क्वालिटीमध्ये तो फरक पडणारच. तर अशा प्रकारे आम्ही हा थोडासा प्रयत्न केला की थोड्याफार जे दूध उत्पादक आहेत, छोटे मोठ्या आणि डेअरी असलेले, तर त्यांच्याकडे आम्ही हे थोडं डिस्कस केलं म्हणजे आणि समजून घ्यायचा प्रयत्न केला. आणि त्यातून आम्ही स्वतःचं एक छोटी कल्पना अशी छोटा प्रयत्न आम्ही केला की जे दूध येतं तर त्या दुधापासून आपण अजून चांगलं काय काय करू शकतो. तर त्याच्यामध्ये 2 प्रॉडक्ट्स जे आम्हाला जे वाटले, तर ते म्हणजे एक आहे ते म्हणजे पनीर आणि दुसरं म्हणजे तूप. तर पनीर आणि तूप हे दोन्ही प्रॉडक्ट्स असे आहेत जे खूप मोठ्या प्रमाणात आणि खूप व्हरायटी वेगवेगळ्या याच्यामध्ये वापरले जातात. तर आज आपण त्याच्यामध्ये तुपाविषयी बघणार आहोत. तर आमच्याकडे आहे हे तूप. तर तूप आपल्याला माहिती आहे की वेगवेगळ्या प्रिपरेशन्समध्ये वापरलं जातं. लाडू बनवतो आपण, शिरा बनवतो, आणि जे काय होममेड जे काय आयटम्स असतात, बर्फी असते किंवा स्वीट्स आयटम असतात, त्याच्यामध्ये तूप जातं. तर तुपाची क्वालिटी खूप महत्त्वाची असते. कारण जर तुपाची क्वालिटी प्रॉपर नसेल तर त्या प्रकारचा फ्लेवर, त्या प्रकारची टेस्ट, त्या जे पदार्थ बनवले जातात त्याला ती येत नाही. आणि हे आपण आज सगळीकडे बघतोय की कधी कधी असं असतं की आपल्याला ते प्रॉडक्ट स्वस्त मिळतात, पण ती टेस्ट आणि त्या प्रकारचं फ्लेवर
जे आपल्याला जसं आपल्याला पाहिजे असतं ते हल्ली मिळत नाही. तर त्याचं एक कारण हे पण आहे की त्याच्यात प्रॉपर तूप वापरलं जात नाही. तर त्यासाठी म्हणून आम्ही हे प्रॉडक्ट इंट्रोड्यूस करत आहोत. घरगुती तूप आहे. तर हे म्हशीचं तूप आणि हे गाईचं तूप. तूप घरी आपण पण वापरतो. अगदी लहानांपासनं मोठ्यांपर्यंत तूप हे लागतं. आणि तुपाचा आपल्या एन्शंट म्हणजे काय म्हणतात त्याला, पूर्वापार इतिहासाच्या नुसार तूप हे वापरलं जातं आपल्या घरगुती सगळ्या प्रिपरेशन्समध्ये. तर त्या हिशोबाने हा आमचा एक छोटा प्रयत्न आहे की क्वालिटी तूप किंवा क्वालिटी प्रॉडक्ट आपण आपल्यापर्यंत आणायचा.